नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. तांदळाचा भात न शिजवता योग्य प्रमाणासह तांदळाची खीर बनवायला आज आपण शिकणार आहोत. पाव कप तांदळाच्या खीरीचं प्रमाण मी आज शिकवणार आहे. पाव कप तांदूळ घ्या आणि 2 मिनिटं पाण्यात भिजवा आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ देखील धुवून घ्या. तसेच 8 ते 10 काजू घ्या आणि पाणी टाकून भिजवत ठेवा. गॅसवर कढई किंवा पातेली ठेवून त्यात 2 छोटे चमचे तूप टाका. तूप व्यवस्थित तापलं की स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून भाजून घ्या. तांदूळ भाजताना ते लालसर करायचे नाहीत, फक्त त्यातील पाण्याचा अंश नाहीसा झाला पाहिजे. अशा पद्धतीने तांदूळ भाजून घ्या. त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे गेलेला आहे. गॅस बंद करून हे तांदूळ थोडे थंड करून घ्या. भाजलेले तांदूळ पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि मिक्सरला लावून जाडसर असे ते दळून घ्यायचे आहेत. फक्त अर्धा मिनिट मिक्सर ऑन ठेवा आणि लगेच बंद करा. दलियासारखं टेक्स्चर असलेली तांदळाची भरड तयार होईल. आता यात भिजवलेले काजू घाला आणि 15 ते 20 सेकंद परत ग्राइंड करून घ्या. काजू घातल्यामुळे खिरीला बासुंदीसारखा घट्टपणा तर येईलच, पण चव देखील अतिशय अप्रतिम लागेल. काजू घालून फक्त 15 ते 20 सेकंद ग्राइंड करून घ्या. आता तांदळाला रव्यासारखं टेक्स्चर येईल. आता तांदूळ भाजलेलीच कढई गॅसवर ठेवा, कारण त्यात थोडं तरी तूप असेल. कढईत थोडं गरम किंवा नॉर्मल टेम्परेचर असलेलं दूध टाका. पाव कप तांदळासाठी अर्धा लिटर दूध वापरा. हे प्रमाण अगदी योग्य येतं. तसेच यात तुम्ही थोडं पाणी देखील वरून टाकू शकतात. आता या दुधात तांदळाचा ग्राइंड केलेला रवा घाला आणि हळूवारपणे फिरवत व्यवस्थित दुधात मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम लो मिडियमच ठेवा, म्हणजे तांदळाचे गोळे होणार नाहीत. तांदळाचा रवा दुधात अगदी व्यवस्थित मिक्स झाला की यात तुम्ही थोडं पाणी घालू शकतात. इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता खिरीला उकळी सुटली की गॅसची फ्लेम लो करा, म्हणजे ती उतू जाणार नाही. साधारण 5-6 मिनिटात हा तांदळाचा रवा अगदी व्यवस्थित शिजतो. साधारण 5 मिनिटांनंतर खीर चाळून घ्या. खिरीला छान घट्टपणा देखील आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात, आणि तांदूळ देखील अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यात अर्धा लिटर दुधाच्या खिरीसाठी अर्ध्या कपापेक्षा थोडी कमी साखर घाला, किंवा तुम्ही पूर्ण अर्धा कप देखील घालू शकतात, पण कमी गोड खात असाल तर कमी घाला. तसेच अर्धा छोटा चमचा वेलची पूड घाला आणि 2 ते 3 चमचे सुकं किसलेलं खोबरं घाला. खोबरं तुम्ही ओलं देखील घालू शकतात. टाकलेले सर्व घटक खीरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लो फ्लेमवर फक्त 2 ते 3 मिनिटं खीर शिजू द्या. साधारण 3 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि वरून कट केलेले बदाम पिस्त्याचे काप टाका. पिस्त्याला मीठ असल्यामुळे मी या खिरीत मिठाचा वापर केलेला नाही. तुम्ही सॉल्टेड पिस्ता वापरणार नसाल तर खिरीत चिमूटभर मीठ घालू शकतात. अशा पद्धतीने अगदी परफेक्ट तांदळाची खीर इथे तयार आहे. खिरीचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकतात. भिजवलेले काजू घातल्यामुळे अगदी बासुंदीसारखी चव या खिरीची लागेल आणि खिरीला कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे. कुठल्याही सणासमारंभाला किंवा येणाऱ्या भाद्रपद श्राद्धासाठी अशा पद्धतीने तांदळाची खीर तुम्ही नक्कीच बनवून बघा. ती आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.